तर तुमचे प्रयत्न कुठपर्यंत असू दे, म्हणजे प्रयत्नांना तुमच्या साथ मिळत नाही, जोपर्यंत तुम्ही यशस्वी होत नाहीत तोपर्यंत तुमचे प्रयत्न चालू असले पाहिजेत. हे निश्चित या मॅचनं शिकवलंय मित्रांनो. नो 11 पुरस्कृत जय हनुमान परूर संघाचा आतिषबाजी करणारा फलंदाज आतिश पाटील. निश्चितच त्याचा झेल सोडला होता मनोज पाटीलने. त्यानंतर काय खेळी केले, आपल्या संघाला डायरेक्ट फायनल मध्ये नेऊन ठेवलंय. सुमित गावडे काकांनी जे पारितोषिक दिलंय जिंकणाऱ्या संघासाठी, धन्यवाद. पहिलाच चेंडू कव्हरच्या दिशेने तटावलाय आणि वन बाउन्स चौकार. वेलकम फोर पाहावयास मिळतोय. कम ऑन डीजे मास्टर. नक्कीच आपण जर पाहिला गेलो तर पहिल्या चेंडूवर चौकार लगावल्यानंतर कुठेतरी दर्पण येते अक्षय या गोलंदाजावर. दरम्यान वाईड चेंडू आणि एका धावेची भर. पुन्हा एकदा चांगला चेंडू, पुन्हा एकदा त्याच प्रकारचा फटका, मात्र चेंडू निघून गेलाय. घोषित परिक्षेत्रामध्ये 2 धावांची भर मात्र रोखू शकली नाही. 2 धावांच्या मध्ये धावफलक आकार घेतोय. धावफलक आहे तो 7 धावा. वीरू आणि कल्पेश नक्कीच एक मातब्बर फलंदाजांची जोडी ही आपण पाहतोय. कालच्या आणि आजच्या दिवसात बेस्ट करून सुद्धा निश्चितरित्या हर्षल पाटील हार्ड लक म्हणावा लागेल, त्याला फायनल मध्ये प्रवेश करता आला नाहीये. कालच्या दिवसात जर पाहायला गेला आणि आजच्या दिवसात सर्वोच्च धावा असतील तर 128 धावा हर्षल पाटीलच्या नावावर आहेत. त्याच्या मागे जर पाहायला गेलं तर 13 चौकार आणि 8 षटकार अशी अतिशय पारी खेळणारा तो होता. नक्कीच तरी सुद्धा आपण जर पाहायला गेलं तरी फायनल मध्ये प्रवेश मात्र मिळवता आलेला नाहीये. का तर तो एक झेल. मित्रांनो, पकडो कॅच और जीतो मॅच हे कशासाठी सांगितलं जातं याचं जिवंत उदाहरण आपण मैदानात पाहिलंय.
जर पाहायला गेलो तर निश्चितरित्या आपण पाहतोय अक्षयच्या गोलंदाजीवर आतापर्यंत 2 चेंडू निर्धाव आलेत. कुठेतरी प्रेशर सेमीफायनलच्या मॅचचा आपण पाहतोय. चांगला चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू कार्पेटच्या साह्यानं मिड विकेटच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक जयेश कोणतीही चूक करत नाहीये आणि एका धावेच्या मदतीने धावफलक आकार घेतोय. षटकाची सांगता, धावफलक आहे बिनबाद 8 धावा. या षटकाचं जर विश्लेषण करायचं झालं तर पहिल्याच चेंडूवर चौकार आला होता, नंतर निर्धाव चेंडू, तदनंतर वाईड चेंडू, तदनंतर 2 धावा, नंतर 2 निर्धाव चेंडू आणि तदनंतर एक सिंगल. अशा प्रकारे या षटकाचं विश्लेषण आहे मित्रांनो. नक्कीच आता मात्र या गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी स्वतः येईल मंगेश भगत. मंगेश भगत संघाचा कर्णधार आहे. आपण जर पाहायला गेलो तर कॅप्टन कूल आणि प्रेझेन्स ऑफ माइंड कसा असावं हे मंगेशनं कालच्या आणि आजच्या दिवसात दाखवलंय. खेळ कशा प्रकारे चालवावा हे ज्याप्रमाणे इंडियन करंट कॅप्टन रोहित शर्माला जसं कळतं, मात्र जर पाहायला गेलं तर कुठेतरी मुंबई इंडियन्स संघाचं धावफलक आहे तो 8 धावा. 5 टायटलचा जो दबदबा आहे तो समोरच्या टीमवर भारी पडत होता, मात्र कुठेतरी 2-3 प्लेयर ऑप्शन मध्ये घेता आले नाही आणि त्याचा नंतर जर पाहायला गेलो तर निश्चितरित्या सगळे नौके खेळाडू असल्या कारणाने कुठेतरी मुंबई आणि चेन्नई सुद्धा दोन्ही टॉप लेवलचे संघ कुठेतरी पिछाडीवर पडताना पाहावयास मिळते. मात्र इथे मात्र मंगेश भगत आपल्या संघाला टॉप करण्याचा प्रयत्न करतोय. पुढला चेंडू मंगेश, चांगला चेंडू इथे पाहावयास मिळतोय. नुसता कवच्या दिशेने तटावलाय. निश्चितरित्या तदरम्यान एक चोरटी चिक्की धाव घेण्यात मात्र यशस्वी ठरतोय वीरेंद्र आणि कल्पेश. नक्कीच एका धावेच्या मदतीने धावफलक आकार घेतोय. धावफलक येतोय तो 9 धावा, बिनबाद 9. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना मंगेश येतोय गोलंदाजीसाठी, ओव्हर द विकेट गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. चांगला चेंडू, अत्यंत अचूक भेदक मारा, अचूक टप्पा, चांगली लेंथ आणि लाईनवर गोलंदाजी करताना आपण पाहतोय मंगेश पाटीलच्या माध्यमातून आतापर्यंत जे चेंडू आले ते कुठेतरी फलंदाजाला चकवून टाकणारे होते. आपण जर पाहायला गेलो आतापर्यंत चांगली गोलंदाजी इथे पाहावे असं मिळते. प्रत्येक वेळी गोलंदाजी करत असताना आर अश्विन या प्रकारे करत असतो. निश्चितरित्या जर पाहायला गेलो तर कुठेतरी चकवणार शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय. चेंडू गेलाय 1 2 3 4 चौकार. कम ऑन डीजे. नक्कीच जर आपण पाहायला गेलो तर डीजे मास्टरनं गाणं लावलं, गोल गोल दांड केला, चाबूक कसं घासतंय. तर पाहायला गेलो धावफलक आहे तो 13 धावा. मंगेश भगतवर आक्रमण चढवलंय. चांगला चेंडू, टप्पा पडल्यानंतर पूर्णतः बीट केलंय. अतिरिक्त उसाळी घेतली. नक्कीच यष्टिरक्षकाच्या हातात चेंडू सुपूर्त झालाय. तदनंतर गोलंदाजाला पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. आपण जर पाहायला गेलो तर आजच्या या फायनलिस्ट सामन्यामध्ये पिंट्या 11 पुरस्कृत जय हनुमान परूर संघ फायनल मध्ये धडक मारले. धावफलक आहे तो 13 आणि शेवटचे 2 चेंडू येणं अद्याप बाकी. या षटकातील 2 चेंडू येणं अद्याप बाकी असताना निर्धाव चेंडू सेमीफायनलचा थरार अनुभवायला मिळतोय. चांगला फटका इथे पाहावया असं मिळतोय. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा अनुभवायला मिळतंय. याचं नाव काय रे? मितेशच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहावया असं मिळतंय. नक्कीच एक अप्रतिम फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. प्रत्येक निर्धाव चेंडू कुठेतरी आपल्यावर दबाव प्रस्थापित करतोय. गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढवला जातोय. एखादा मोठा फटका निश्चितरित्या खेळणं आता महत्वाचं ठरणार. कुठेतरी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करून गेलाय. थेट चेंडू कार्पेटच्या साह्याने ट्रॅव्हल करतोय. पराग चेंडू खाली येतोय आणि चांगली फेकी परागच्या माध्यमातून सुद्धा पाहावयास मिळते. जर पाहायला गेलो तर निश्चितरित्या फॅक्टर्स व्ही मध्ये खेळत असताना आपण पाहतोय
14 धावा धावफलकावर येत आहेत 2 षटकांच्या सांगतेनंतर. नक्कीच जर आपण पाहायला गेलो तर चाळमाळ बंदराच्या शर्यती आज झाल्या आहेत 1:30 वाजता. नक्कीच त्याचा आज निकाल आलाय. कैलासवासी निवासजी भगत यांनी फायनल मारली आहे, त्यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक आभार. आणि त्यांचा जो रायडर आहे निवास शेठ यांचा, त्याला सुद्धा हार्दिक हार्दिक अभिनंदन. 14 धावा धावफलकावर आल्यात वीरू. निश्चितरित्या आपण पाहतोय 2 षटकांच्या सांगतेनंतर फील्ड प्लेसमेंट आता मात्र बदलली जाते. 2 षटकांच्या पॉवर प्ले मध्ये पाहिजे तेवढ्या धावा गोळा करता आलेल्या नाहीयेत. इथून टॉप गिअर करावा लागणार आहे, कारण या मैदानात बॅटिंग पिच असल्या कारणानं कुठेतरी आपण पाहतोय 78 धावा सुद्धा चेस होताना आजच्या दिवसात बंटी पाटीलची ती इनिंग आणि एक लाजवाब खेळीचं प्रदर्शन इथे पाहावयास मिळते. एक झेल सुटला, तदनंतर त्यानं नक्कीच सन्माननीय गावडे काका यांच्याकडून सुद्धा पारितोषिकांची लयलूट खैरात बरसात होताना आपण पाहतोय. निश्चितरित्या दोन्ही संघांना आपला संघ किंवा आपले खेळाडू वर जावेत, कुठेतरी आपल्या गावाचं नाव रोशन करावं या उद्देशानं नक्कीच बक्षिसांची खैरात इथे केलेली पाहावयास मिळते. सामना हारो किंवा जिंको, नक्कीच दोन्ही संघांना 501 रुपयाचं पारितोषिक दिलंय. मात्र मित्रांनो, हा हाय व्होल्टेज ड्रामा आहे. या ड्राम्यामध्ये जो जीता वही सिकंदर असंच म्हणावं लागणार आहे. कारण आजच्या दिवसात जर म्हणायला गेलो तर अंधाराला भीत नाही उजेडाची साथ आहे. अंधाराला भीत नाही उजेडाची साथ आहे. मोडेल पण वाकणार नाही मराठ्याची जात आहे. गोलंदाजीसाठी येतोय पुन्हा एकदा अक्षय आणि सामोर जातो वीरेंद्र. एक चांगला फटका इथे पाहावयास मिळतोय मिड ऑफच्या दिशेनं. पराग येतोय चेंडू खाली. जर पाहायला गेलो तर परागच्या माध्यमातून काल आणि आजच्या दिवसात एक चांगल्या क्षेत्ररक्षकाची भूमिका पार पाडत असताना पराग दिसतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत झालेली आहे. कुठेतरी लो स्कोरिंगच्या मॅचच्या दिशेनं वाटचाल करेल का हा सामना? मात्र अजूनही 3 षटके येणं अद्याप बाकी. आता मात्र शफल होऊन खेळण्याचा फुटवर्कचा वापर केलेला आहे. पुन्हा एकदा पराग येतोय चेंडू खाली आणि 1 धाव यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. एका धावेच्या मदतीने धावफलक आकार घेतोय. धावफलक येतोय तो बिनबाद 19 धावा. 3रं षटक प्रगतीपथावर असताना सरासरी 7च्या ॲव्हरेजनं धावा गोळा करण्यात आतापर्यंत यश आलंय. जर नक्कीच आपण पाहतोय अक्षय याला कानमंत्र देत असताना कुठेतरी गोलंदाजीला प्रत्येक वेळेला डायव्हर्शन देत असताना आपण पाहतोय. प्रत्येक चेंडूवर व्हेरिएशन करून चेंडू टाकण्याचा प्रयत्न अक्षयच्या माध्यमातून केला जातोय आणि अक्षय त्या अग्निपरीक्षेत यशस्वी होतोय. लोअर फुल टॉस चेंडू फायदा उठवलाय. चेंडू गेला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं. 1 2 3 4 चौकार. बऱ्याच वेळाने आला हा सुखदायक सुखमय चौकार. कमॉन डीजे. डीजे मास्टर 23 धावा धावफलकावर आलेले आपण पाहतोय. शेम टू शेम या चित्रपटातील हे धम्माल म्युझिक वाजवलंय डीजे मास्टरनी. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या अभिनयानं भरलेला, काठोकाठ डबल अभिनयाने भरलेला, डबल रोलनं असा हा चित्रपट येऊन गेलाय. सगळ्यांना मंत्रमुग्ध आणि वेळ लावणारा असं व्यक्तिमत्व लक्ष्मीकांत बेर्डे. पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय अक्षय. कुठेतरी दबाव, या सामन्याचा हाय व्होल्टेज ड्राम्याचा दबाव मात्र कुठेतरी येतोय गोलंदाजीवर सुद्धा आणि फलंदाजांवर सुद्धा. दुधानं जेव्हा तोंड भासतं ना तेव्हा ताक सुद्धा लोक फुकून फुकून पितात. याचं जिवंत उदाहरण आपण मैदानात पाहतोय. अक्षयला शेवटच्या बॅक चेंडूला चौकार लगावला, तदनंतर एक चांगला चेंडू, चांगलं कमबॅक इथे पाहावयास मिळतंय अक्षयच्या माध्यमातून.
दरम्यान षटकाची सांगता झाली आहे. आतापर्यंत जर विश्लेषण करायचं झालं ना प्रत्येक ओव्हरचं, तर अक्षयनं पहिल्या षटकामागे धावा खर्च केल्या त्या 8 धावा खर्च केल्या. तदनंतर मंगेशनं 6 धावा खर्च केल्यात आणि तदनंतर पुन्हा एकदा अक्षयनं गोलंदाजी करत असताना 9 धावा खर्च केल्यात. एक चांगली गोलंदाजी इथे पाहावयास मिळाली आणि 23 धावा धावफलकावर लागलेल्या आपण पाहतोय. नक्कीच आपण जर पाहायला गेलो तर गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा आमंत्रित केलं जातोय हितेश याला, कारण हितेशनं मगाचे सामने एक हाती जिंकून दिलेत. याच हितेशच्या मुळे एक चांगली गोलंदाजाची भूमिका पार पाडली. आपण पाहायला गेलो तर निश्चितरित्या हितेशवर कडे प्रहार केले जातील का, मोठे फटके कोण खेळणार किंवा कोण चान्स घेऊन खेळणार, वीरू की कल्पेश, कारण कोणाला तरी इथून टॉप गिअर मध्ये बॅटिंग करावी लागणार आणि ती जिम्मेदारी असणार आहे. आपल्या संघाला जर मोठं धावफलक निर्माण करून द्यायचं असेल तर कुठेतरी 80+ धावा सुद्धा कमी पडतायत. आपण जर पाहायला गेलो तर 78 धावा मगाच्या सामन्यामध्ये चेस झाल्यात आणि ती पण बेस्ट वर्सेस बेस्ट लढत होती. टप्पा पडल्यानंतर आउट ऑफ दी लेग स्टंप चेंडू ट्रॅव्हल करतोय, चुकीला माफी नाही असं म्हणत पंच जमिनीला हात समांतर करतायत. वाईडच्या मदतीने एका धावेची भर धावफलकात जरूर येते. धावफलक येतोय तो बिनबाद 24 धावा. चांगला चेंडू, शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आपण इथे पाहतोय. नक्कीच शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र तितकाच तेज तर्राहट गोलंदाज इथे पाहावयास मिळतोय. प्रसंगावधान काय असतं, फलंदाजाला शफल होताना पाहताना लगेच आपला चेंडू बदललाय, पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, आक्रमक पवित्रा घेतलाय कल्पेशनं, मात्र त्यात मात्र एकाच धावेवर समाधान व्यक्त करावं लागतंय. एका धावेच्या मदतीने धावफलक येतोय तो बिनबाद 25 धावा. चौथं षटक प्रगतीपथावर असताना यश, मगाचा जो सामना होता हाय व्होल्टेज सामना होता, सेमीफायनलचा सामना होता, 78 धावा धावफलकावर लागल्या. इथे मात्र परिस्थिती वेगळी आहे, चित्र वेगळं आहे आणि हे पहिला गडी गारद, पहिली अवदसा, पहिली पनवती, पहिला नष्टर, पहिली कलम, पहिली सातबाऱ्यावर नोंद चढले वीरूच्या नावानं. वीरू बॅक टू द पवेलियन, कम ऑन डीजे. इथेच मात्र पाहिलं तर पहिला गडी गारद, पहिलं लिंबू पिळलं जातंय कुठेतरी वीरूच्या नावानं आणि वीरू बॅक टू द पवेलियन. 25 या धावसंख्येवर पहिला हादरा बसतोय. नक्कीच लो स्कोरिंग सामना इथे पाहावयास मिळेल का, कारण 4 षटकांची सांगता व्हायला आले जवळजवळ. येणारे जवळजवळ 3 चेंडू चौथ्या षटकातील शिल्लक असताना कुठेतरी चांगली गोलंदाजी हितेशच्या माध्यमातून झालेली आपण पाहतोय. आतापर्यंत जर पाहायला गेलो तर 2 धावा खर्च केल्यात. चांगला चेंडू इथे पाहायला मिळतोय, फुलटॉस पद्धतीचा चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळून काढलाय. 1 धाव तर यशस्वीरित्या पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतोय आता चालेला साहिल, मात्र साहिलला रोखून धरतोय, कारण आता मात्र कल्पेशला माहिती आहे की आपल्यावर मोठी जबाबदारी आहे. ज्याप्रमाणे काल सूर्यकुमार यादवनं रोल निभावला, एका साईडने विकेटचं पतन होत होतं, तदनंतर त्यानं एक बाजू टिकवून धरली आणि एक मोठा धावफलक निर्माण केलाय. चांगला फटका इथे, 1 बाउन्स चौकार, आली अंगावर घेतली शिंगावर दणदणीत चौकार.
नक्कीच जर आपण पाहायला गेलो तर आपण जर पाहायला गेलो तर निश्चितरित्या धावफलकात धावा आलेल्या आहेत त्या 30 धावा. जर पाहायला गेलं तर आगरी समाजात एक क्रेज आहे बैलगाडा क्षेत्राची. निश्चितरित्या मुलीचा हात पकडायला नाही तर बैलाचा कासरा पकडायला वाघाचं आणि मर्दाचं काळीज लागतं. निश्चितरित्या आपण जर पाहायला गेलो तर बैलगाडा क्षेत्रात अनेकांची नावे वर आली आणि कित्येक जण रसातळाला गेले. तरी सुद्धा या खेळाची क्रेज मात्र आगरी समाज म्हणा किंवा इतर समाजात हटताना आपण दिसत नाहीये. 2005 साली या खेळावर बंदी आली. तदनंतर महाराष्ट्र शासनानं आता 2022 मध्ये ती बंदी उठवले. चांगला चेंडू इथे पाहावयास मिळतोय. जर 2022 साली ही बंदी उठवली, पेटा संस्थेला जो अपील केला होता तो फेटाळून लावला. तदनंतर महाराष्ट्र सरकारचे हार्दिक आभार. त्याचा फॉलो करणाऱ्या धावफलक आहे तो 31 धावा. अमोलजी कोले जे कोल्हापूर संस्थानात राज्य करत आहेत सध्या लोकांच्या मनावर. निश्चितरित्या त्यांनी याचा पाठलाग केला आणि आपल्या बैलगाडी क्षेत्राला एक वाव दिला. त्यांनी तो एक शब्द दिला होता की जेव्हा जेव्हा बैलगाडी घाटात धावेल तेव्हा बारीच्या पुढे घोडी हाकणारा मी असेन. आणि तो शब्द त्यांनी पूर्ण केला. तदनंतर त्यांनी तो शब्द पूर्ण करत असताना स्वतः घोड्याची रेन हातात धरली आणि बारी पूर्ण केली होती. धन्यवाद अमोलजी कोले. पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय आणि सामन्याकडे वळतोय. सामन्यात 5वं षटक येतंय. 31 धावा धावफलकावर लागल्यात. इथून टॉप गिअर बदलावा लागेल. टॉप गिअर मध्ये फलंदाजी करावी लागणार आहे. पहिलाच चेंडू मंगेश शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. पूर्णतः न समजणारा चेंडू इथे मंगेशच्या माध्यमातून आपण पाहतोय. आतापर्यंत जर पाहायला गेलो तर मंगेशनं पहिल्या षटकामागे धावा खर्च केल्या होत्या त्या 6 आणि येता क्षणी निर्धाव चेंडू एक स्लिप. हा अग्रेसिव्ह पवित्र आहे मित्रांनो. येणाऱ्या फलंदाजासाठी नक्कीच कुठेतरी दबाव टाकणार असं हे फील्ड प्लेसमेंट. नक्कीच रनआउटच्या मदतीने एक गडी तंबूच्या आश्रयाला जातोय आणि ही आत्मघातकी विकेट. कम ऑन डीजे. मित्रांनो काल जेव्हा 6 षटकांचा सामना होता आणि 43 धावा हितांशु पॅकर्स संघानं केल्या होत्या. त्या 43 धावा डिफेन्स करत असताना शेवटच्या 2 चेंडूंवर 5 धावा हव्या होत्या. समोर आहे शिवशंभू परुळपाडा संघ. निश्चितरित्या त्याच्या नॉन स्ट्रायकिंग एंडवर जो फलंदाज आहे धीरज त्याने ही किमया केली होती. त्या 2 चेंडू 5 धावा पूर्ण केल्या होत्या. मोठा फटका इथे पाहावयास मिळतोय. वेलकम फॉर एक संजीवनी चौकार इथे पाहावयास मिळतोय. कम ऑन डीजे. नक्कीच जर आपण पाहायला गेलो तर एका चौकाराच्या मदतीने धडाकेबाज फलंदाज मी सुद्धा आहे. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत चिंता करण्याची काळजी नाही. नक्कीच असं सांगून देतोय. फलंदाज साहिल मोठा फटका खेळण्याचा पुन्हा एकदा चेंडू मात्र क्षेत्ररक्षक फील्ड करतोय. एका धावेला दुसऱ्या धावेत कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आतापर्यंत तरी यश आलंय. कुठेतरी नाराजी इथे पाहावयास मिळते. झेलसाठी प्रयत्न एफर्ट करणं महत्वाचं होतं कारण या सामन्यात तुम्हाला हाय व्होल्टेज ड्रामा पाहावयास मिळेल. समोर जी टीम आहे ती निश्चितरित्या मोठी आणि धाकड टीम आहे यात कोणतीही शंका नाही. मंगेश मात्र कुठेतरी अग्रेसिव्ह दिसतोय. फुलटॉ असा पद्धतीचा चेंडू रिव्हर्स स्वीपचा फटका फसतोय. फलंदाज बॅक टू द पवेलियन. तिसरा नष्टर तिसरी पनवती तिसरी अवधसा इथे पाहावयास मिळते. साहिल बॅक टू द पवेलियन. कम ऑन डीजे.
रिव्हर्स स्वीपचा फटका दशरथ पाटील यांच्या भाषेत सांगायचं झालं तर 8 धाव फटका. जर पाहायला गेलो तर सरळ बॅटने जर फटक्या तुमच्या सरळ बॅटने जर रन येत आहेत तर हे नसते प्रयत्न करण्याची गरज नाहीये. मोठे फटके खेळण्यात यशस्वी होत होता. तदनंतर रिव्हर्स स्विच हिटचा प्रयत्न केला गेला आणि त्यात फोल ठरलाय. तो प्रयत्न फोल ठरलाय. या फटक्याचा शोध कोणी लावला असेल तर नक्कीच आपण अँडी फ्लावर याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. यांनी या फटक्याचा शोध लावला यात कोणतीही शंका नाही. पण हा फटका नक्कीच यशस्वीरित्या खेळतोय तो आरसीबीचा एक आरसीबी मधून खेळणारा तसेच ऑस्ट्रेलियाचा एक फलंदाज ग्लेन मॅक्सवेल. कालच्या दिवसात सुद्धा त्यांनी एकता क्षणी रिव्हर्स स्विच हिटनी एक चौकार लगावला आणि नक्कीच एक अप्रतिम फॉर्मचं प्रदर्शन केलंय. आपण जर पाहायला गेलो धावफलकावर धावा आल्या 38. नक्कीच आपण जर पाहायला गेलो तर पेट्रोलची किंमत काय. नक्कीच आपण जर पाहायला गेलो साधं पेट्रोल 120 आणि पॉवरचं 124.25. नक्कीच कॉन्टेस्ट आयोजित केला होता कालच्या दिवसाला ड्रीम 11. त्याचे विजेते आहेत मित्रांनो सूरज घरत 2 लिटर पेट्रोल, आकाश पाटील 1.5 लिटर आणि रुपेश बुरुमकर 1 लिटर. नक्कीच विजेत्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय. नक्कीच इथे मात्र कुठेतरी डेट चेंडू घोषित केला जातो. आपण पाहायला गेलो तर ऍक्शन मध्ये काहीतरी रनअप मध्ये काहीतरी अडथळा आला आणि गोलंदाज तिथेच थांबलाय. नक्कीच धावफलकात शेवटची ओव्हर शेवटच्या षटकामध्ये कितपत धावा गोळा करू शकतोय फलंदाज. चांगला फटका इथे खेळतोय कार्पेटच्या साह्यानं. रनआउटचा चान्स इथे उपलब्ध होऊ शकतोय का. पंच मात्र अपील फेटाळून लावतायत. एका धावेच्या मदतीने धावफलक इथे आकार घेतोय. धावफलक येतोय तो 39 धावा. निश्चितरित्या या षटकामागे एक 10-15 धावा आल्या तर निश्चितरित्या फायटिंग टोटल इथे पाहावयास मिळेल. अन्यथा समोरचा संघ ज्यामध्ये चेतन, पराग, मंगेश तसेच समीर घरत अशा प्रकारचे भले मोठे धाकड बल्लेबाज तसेच जयेश यांचे सुद्धा नाव घेईन. नक्कीच त्यांच्या माध्यमातून मोठ्या धावा काल आणि आज आलेल्या आहेत. मात्र समोर सुद्धा मैं भी किसी से कम नहीं असं सांगणारा संघ आहे. धीरज येतोय फलंदाजीसाठी. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका मात्र फोल ठरतोय. आउटफील्ड तेज असल्या कारणानं कुठेतरी क्षेत्ररक्षक सुद्धा फंबल झालाय. एका धावेचं रूपांतर 2 धावांत झालंय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का. नक्कीच नाही. आपण जर पाहायला गेलो 2 धावांवर मात्र इथे समाधान व्यक्त करावं लागतंय. 2 धावांच्या मध्ये धावफलक आकार घेतोय. धावफलक आहे तो 41 धावा. 41 लॉस ऑफ 3 विकेट्स. निश्चितरित्या जर पाहायला गेलो 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 41 धावा आणि या षटकातील आणि शेवटच्या षटकातील 4 चेंडू येणं अद्याप बाकी. मित्रांनो नक्कीच मोठा महामुकाबला इथे परूर पंचायत क्रिकेट लीग मध्ये पाहावयास मिळतोय. PPCL मध्ये जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा घेण्यात यश मात्र येतंय. प्रत्येक धाव किती मोलाची आहे हे नक्कीच इथे सांगायला नकोय. कारण प्रत्येकाला एका मताचं राजकारणात जर पाहायला गेलं तर एक मताचं आणि क्रिकेटमध्ये बघायला गेलं तर एका धावेचं महत्व मोलाचं असतं. नक्कीच इथे एका धावेला 2 धावात रूपांतरित करण्यात आलंय. 2 धावांच्या मध्ये धावफलक आकार घेतोय. धावफलक येतोय तो 43 धावा. 3 चेंडू झाली आहेत. आतापर्यंत 5 धावा खर्च केल्यात गोलंदाज निनाद यानं. पुढला चेंडू धीरजच्या बॅट मधून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका मात्र सफल ठरतोय. चेंडू गेला सीमा रेखा पार. यस कडक षटकार.
सगळं काही ठीक असताना, सगळं काही ठीक होत असताना इथे गती परिवर्तन केलं, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला गेला आणि या फटका मात्र यशस्वी ठरलाय. पुढला चेंडू त्याच पद्धतीने खेळून काढलाय. आव न देखा ताव, चेंडू नक्कीच गेलाय सीमा रेखा पार. यस, कडक चौकार. गल्लीतला चेंडू पोळात निघून गेलाय, थेट सीमारेखा पार. इथे जर पाहायला गेलो तर हात तोंडाशी आलं पण घशात नाही गेलं असंच म्हणावं लागेल. 53 धावा धावफलकावर आलेले आपण पाहतोय. धीरज इथे मात्र ऑन द फायर पाहावयास मिळतोय. प्रत्येक फटका हा मोलाचा ठरतोय. फुलटॉस पद्धतीचा चेंडू, चेंडू हवेत, उंची मात्र भरपूर गाठले, अंतर मात्र कापता आलेला नाही आणि शेवटच्या चेंडूवर धीरज बॅक टू द पवेलियन. जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो. धन्यवाद संकेत कवळे, धन्यवाद यश मापगावकर. पुन्हा एकदा मी निखिल पडते घेऊन चलतो चालू सामना, जिथे करण 11 परहूरच्या विरुद्ध जय शिवशंभो परहूर मधली लढत. टॉस जिंकल्यानंतर पहिलं बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलेला तो करण 11 परहूर संघाने. याचसाठी केला होता अट्टहास, याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. संत तुकाराम महाराज यांचं हे वाक्य. मित्रांनो, आजचा हा शेवटचा दिवस आपल्या सामन्यातील, याच्यानंतर जो फायनलचा याच्यातून जिंकणारा सामना संघ जो फायनलमध्ये दाखल होईल आणि तो
पिंट्या 11 पुरस्कृत जय हनुमान परहूर च्या विरुद्ध खेळेल, तरी नक्कीच की अश्रू सांगतात की दुःख किती आहे, अश्रू सांगतात की दुःख किती आहे, संस्कार सांगतात की कुटुंब कसं आहे, गर्व सांगतो की पैसा किती आहे, भाषा सांगते की माणूस कसा आहे, वादावरून समजतं की ज्ञान किती आहे, खोपट सांगतं की धन किती आहे, आणि वेळ सांगते की नातं कसं आहे. तरी नक्कीच मित्रांनो घेऊन चलतो चालू सामना, जिधर कड़ा संघर्ष जारी है करण 11 परहूर और जय शिव शंभो परहूर के बीच में. पीपीएल का ये बड़ा टूर्नामेंट, एक अच्छा खासा ये ग्राउंड गोलीबार मैदान से जिन्हें जाना जाता है. मेन अंपायर अविनाश जी म्हात्रे, लेग अंपायर मल्हार साहेब जी डटे हैं. पहली मैच से बहुत अच्छी अंपायरिंग जारी है. 54 रन की दरकार है ये मैच जीतने के लिए. करण 11 परहूर, साहिल दौड़ पड़े. साहिल की पहली गेंद पे खोल के खेलने का जरूर प्रयास किया था, अपनी विकेट खो दी है. पहली गेंद पे पहला झटका, गोल्डन डक के शिकार. कम ऑन डी. थैंक यू डीजे. तो गोल्डन डक की शिकार हुए हैं जयेश, उनके साथ नॉन स्ट्राइक एंड पे दिखाई दे रहे हैं चेतन. अभी जयेश की जगह पे उनका साथ देने के लिए, उनका जिम्मा संभालने के लिए आए हैं नए बल्लेबाज मंगेश. हालांकि मंगेश नॉन स्ट्राइक एंड पे रहेंगे, स्ट्राइक एंड पे रहेंगे चेतन. हालांकि अब तक अपने टीम का अकाउंट नहीं खोल चुका है. पहली गेंद पे झटका मिलता हुआ अपने टीम को. साहिल की अच्छी जादूहीन गेंदबाजी जरूर दोस्तों जारी है ये गोलीबार मैदान पे. साहिल दौड़ पड़े. साहिल की ये गेंद, साहिल की ये गेंद, क्या खूबसूरत स्ट्रोक खेला है. उधर नीचे फील्डर है और उधर थोड़ी सी मिसफील्ड होती हुई दौड़ा के 2 रन तो पूरा किया है और अपना और अपने टीम का अकाउंट का खाता खोला है 2 रन से. दूसरी ही गेंद पे 2 रन प्राप्त किए जरूर. खोल के खेलने का जरूर प्रयास तो किया था चेतन ने. चेतन अपने निजी 2 रन पे खेल रहे हैं. साहिल अपने निजी पहला और टीम के निजी पहला गेंद ओवर लेके आए थे. चेतन की ये स्ट्रोक कारपेट के सहारे खेला था. उधर थोड़ी सी लॉन्ग ऑन की रीजन में 4 रन के लिए जाती हुई गेंद. कम ऑन डी जे. थँक यू डीजे. तर यश हेच ते मैदान होतं. 8 जानेवारी 2017चा तो दिवस होता.
संदीप 11 पुरस्कृत प्रेसी नवगाव वर्सेस दया 11 किहीमचा तो विद्युत प्रकाश झोतातला तो सामना होता, जिथे मंगेश वैती फलंदाजी करत होता. आपल्या संघासाठी एकेरी रूपाने किल्ला लढवत होता आणि तो एकच असा सामना होता की जिथे संदीप 11 पुरस्कृत प्रेसी नवगाव हा पराभूत झाल्याच्या नंतर एका धावेने पराभूत झालेला होता. मंगेश वैतीने 66 धावांची खेळी केलेली होती आणि मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरलेला होता मंगेश वैती. तर त्या सामन्याविषयी यश एक दोन शब्द काय म्हणशील? निश्चितच देखील एक चांगली आठवण तू या ठिकाणी करून दिलीस. हे जे मैदान आपण पाहतोय त्या मैदानावरती जो सामना ज्याच्यामध्ये मंगेश वैती याने खेळलेली ती इनिंग सर्वांना ज्ञात असेल, ज्याच्यामध्ये मॅन ऑफ द मॅच नेहमी जिंकणाऱ्या संघाला दिला जातो. मात्र या मॅचमध्ये आपण एक आख्यायिका पाहिली असेल की हारल्यानंतर सुद्धा मंगेश वैतीला मॅन ऑफ द मॅच दिलं होतं. ती मॅच आपण या मैदानावरती पाहिली होती. जवळपास त्या मॅचमध्ये सर्व रोमांच पाहायला मिळाला होता. एका धावेने तो सामना हारल्यानंतर मंगेश वैतीच्या डोळ्यामध्ये ते अश्रू देखील आपण पाहिले होते. कोर्टू निखिल. जरूर विकेट का पतंग होता हुआ इधर, बड़ी मछली जाल में. कमांडी जे में दोस्तों करण 11 परुलपाड़ा की टीम थोड़ी सी बैकफुट पे नजर आती हुई. स्ट्राइक एंड पे रहेंगे मंगेश. ये भी मंगेश है और वो भी मंगेश वैती. दोनों भी मंगेश अच्छे बल्लेबाज थे दोस्तों. अभी मंगेश का साथ देने के लिए आए हैं नए बल्लेबाज करण 11 परुलपाड़ा की ओर से. नक्कीच जिंकल्यावर शाबासकीची थाप देण्यापेक्षा मैदानात उतरण्याच्या आधी पाठीवर ठेवलेला विश्वासाचा हात जास्त प्रेरणा देतो मित्रांनो. तर नक्कीच डावखुरा फलंदाज दिसतोय संचित. गेंदबाजी की मोर्चे पे रहेंगे. ब्लॉक ऑल गेंद की थी वीरेंद्र ने. हालांकि उनको वीरू नाम से जाना जाता है, प्यार से वीरू नाम से ये खिलाड़ी जाना जाता है. शॉर्ट रन अप लेके गेंदबाजी करते हैं, वेरिएशन के साथ गेंदबाजी करना जानते हैं. बाएं हाथ के बल्लेबाज. जरूर अंपायर जी ये गेंद पे नाखुश है, नाराज है और हाथ फैला के वाइड का इशारा किया. अतिरिक्त 1 रन से स्कोर में 1 रन का इजाफा होता हुआ स्कोर जा पहुंचा है 7 रन. करण 11 की टीम थोड़ी सी बैकफुट पे नजर आती हुई, पर उनके पास वो काबिलियत है, वो बल्लेबाज है. जरूर मिड ऑफ की क्षेत्र में ये गेंद खेला हुआ और दौड़ के 1 रन पूरा किया और अपना साथी बल्लेबाज मंगेश को खेलने का मौका दिया. दाहिने हाथ के बल्लेबाज मंगेश स्ट्राइक एंड पे रहेंगे. उनका साथ दे रहे हैं संचित. वीरू गेंदबाजी की मोर्चे पे जारी है. मांडवा एंड से गेंदबाजी जारी है वीरू की अगली गेंद मंगेश के लिए. वीरू की ये गेंद ब्लॉक ऑल गेंद की थी, हालांकि विकेट कीपर थोड़े से चूके थे उधर और आसानी के साथ 1 रन पूरा किया. दूसरे रन के लिए कोशिश तो दिख रही है, ग्राउंड में थोड़ी सी हड़बड़ाहट दिखाई दे रही है, थोड़ी सी मिसफील्ड दिखाई दे रही है. दूसरे रन के लिए कोई भी प्रयास नहीं किया क्योंकि उसके बल्लेबाज जानते हैं पहले ही 3 विकेट खोए हैं अपने टीम ने. डटे रहना पड़ेगा क्रीज के ऊपर.
स्कोर बड़ा, लक्ष्य है 54 रन का। बाएं हाथ के बल्लेबाज स्ट्राइक एंड पे रहेंगे संचित। हालांकि वीरू की जादूहीन गेंदबाजी जारी है, पर संचित के पास भी वो काबिलियत है, वो क्षमता है, वो भी खोल के खेल सकते हैं। उन्होंने बल्ला खोल दिया तो वो भी बड़े बड़े स्ट्रोक लगवा सकते हैं। संचित बाएं हाथ के बल्लेबाज स्ट्राइक एंड पे, नॉन स्ट्राइक एंड पे मंगेश। वीरू दौड़ पड़े, वीरू की ये गेंद संचित के लिए, वीरू की ये गेंद कारपेट के सहारे मुड़ाया है। जरूर एक रन तो पूरा किया, दूसरे रन के लिए कोई भी प्रयास नहीं दिख रहा है। संचित और मंगेश के बीच में अच्छी रनिंग बिटवीन द विकेट जारी है दोस्तों। एक एक रन से संतुष्ट होना पड़ रहा है, क्योंकि उतनी अच्छी गेंदबाजी जा रही है दूसरी छोर से, वीरू की ओर से। शिव शंभू परहुर के ओर से अच्छी गेंदबाजी जारी है दोस्तों। करण 11 परहुर पाड़ा की टीम बल्लेबाजी के लिए जारी है। वीरू की अगली गेंद मंगेश के लिए, मंगेश के लिए, मंगेश ने उठाया लॉन्ग ऑन के क्षेत्र में, उधर वन बाउंस जाती हुई 4 रन के लिए। जीतू उधर फील्डर थे, थोड़े से बीट हुए, 4 रन के लिए जाती। कम ऑन डीजे। तो क्या खूबसूरत स्ट्रोक खेला था लॉन्ग ऑन की रीजन में। और जीतू तैनात थे तो थोड़े से फंबल हुए और गेंद को रोक नहीं सके। वीरू की अगली गेंद मंगेश के लिए, मंगेश स्ट्राइक एंड पे, मंगेश को फुल टॉस गेंद की थी और मंगेश की विकेट का पतंग, क्या खूबसूरत जाल में फंसाया। कम ऑन डीजे। मैच जीतने के लिए कचाकच भरा हुआ ये गोलीबार मैदान का ग्राउंड, कड़ा संघर्ष जारी है। करण 11 परहुर के बनाम जय शिव शंभू परहुर के बीच में सेमीफाइनल का ये दूसरा मैच। जो भी टीम जीत हासिल करेगी वो जाएगी फाइनल की खेल में, जिधर पिंटिया 11 पुरस्कृत जय हनुमान परहुर का संघ वेट कर रहा है। जरूर अपने निजी दूसरा और टीम के निजी तीसरा ओवर लेके आए हैं साहिल। तेज तर्रार गेंदबाज साहिल मांडवा एंड से गेंदबाजी करेंगे, राइट आर्म राउंड विकेट से गेंदबाजी करेंगे, सामना करेंगे उनका संचित। बाएं हाथ के बल्लेबाज स्ट्राइक एंड पे रहेंगे संचित, नॉन स्ट्राइक एंड पे रहेंगे नए बल्लेबाज समीर। हालांकि अंपायर से गार्ड लिया और फील्डिंग का मुआयना किया और खेलने के लिए तैयार हुए हैं संचित। बाएं हाथ के बल्लेबाज साहिल अपने बॉलिंग मार्क पे रेडी है, दौड़ पड़े साहिल की ये गेंद, ब्लॉक और गेंद की थी, खोद के निकले उधर, क्या खूबसूरत कैच लग पाया और साहिल के लिए पहली सफलता। कम ऑन डीजे। पहले ही बोला था कि साहिल भी एक अच्छे गेंदबाज है, अच्छी गेंदबाजी करना जानते हैं। पहली ओवर में भी उन्होंने 3 विकेट लिया था और दूसरे ओवर में, पहली ओवर में 3 विकेट लेने के बाद दूसरी ओवर में आए, पहली गेंद का सामना किया, पहली गेंद में तंबू का रास्ता दिखाया सामने विपक्ष टीम के बल्लेबाज को। नए बल्लेबाज निखिल नॉन स्ट्राइक एंड पे रहेंगे।
जिधर स्ट्राइक एंड पे दिखाई दे रहे हैं समीर। साहिल राइट आर्म और द विकेट। साहिल दौड़ पड़े समीर के लिए। ये गेंद टप्पा गिरने के बाद थोड़ी सी नीचे रही थी गेंद और समीर को समझ में नहीं आई गेंद, परखा नहीं गेंद को और बिंदी गेंद जाती हुई स्कोर रुका हुआ। स्कोर जा पहुंचा है 14 रन के ऊपर। हालांकि कंजूसी जादूहीन गेंदबाजी जारी है दोस्तों। जय शिव शंभो परहुर की ओर से साहिल क्या खूबसूरत जादूहीन गेंदबाजी कर रहे हैं। साहिल दौड़ पड़े। साहिल की ये गेंद, साहिल की ये गेंद टप्पा गिरने के बाद थोड़ी सी उछली थी गेंद और कारपेट के सहारे मोड़ दिया कवर के रीजन में। हालांकि एक रन पूरा किया, दूसरी रन के लिए कॉल दिया है। थोड़ी सी मिसफील्ड, थोड़ी सी हड़बड़ाहट होती हुई 2 रन जुड़े हैं स्कोर कार्ड के ऊपर। स्कोर जा पहुंचा है 16 रन के ऊपर। 54 रन का लक्ष्य है दोस्तों। कोई बल्लेबाज अपने कंधे पे जिम्मेदारी लेने का मंसूबा करना चाहिए। किसी एक बल्लेबाज को तो ये करना ही चाहिए। साहिल की ये गेंद, साहिल की ये गेंद हालांकि बैठ के खेलने का प्रयास तो जरूर किया था, कारपेट के सहारे मोड़ दिया था गेंद को। और क्या देखो, इसे कहते हैं प्रेजेंस ऑफ द माइंड। यही होता है अच्छे खिलाड़ी की पहचान। नजर हटी, दुर्घटना घटी, कम ऑन डीजे। नजर हटी और दुर्घटना घटी। उधर अच्छी प्रेजेंस ऑफ माइंड का इस्तेमाल किया साहिल ने। और नए बल्लेबाज छह विकेट डाउन, 6 विकेट डाउन। नए बल्लेबाज मितेश हालांकि नॉन स्ट्राइक एंड पे रहेंगे। उधर समीर रनआउट के रूप से आउट हुए थे। साहिल ने अच्छी प्रेजेंस ऑफ माइंड का इस्तेमाल किया था। साहिल राइट आर्म ओवर द विकेट के बॉलिंग मार्क पे जारी है। सामना करेंगे निखिल स्ट्राइक एंड पे। साहिल की गेंद, साहिल की गेंद बॉटम एंड का जरूर इस्तेमाल करना चाहते थे और एक आसान सी कैच दे बैठे विकेट कीपर के दस्तानों में। कम ऑन डीजे। देखो दोस्तों, क्या खूबसूरत विश्लेषण है साहिल के गेंदबाजी का। टोटल अब तक 5 विकेट लग पे है साहिल ने। 9 रन देके क्या कंजूसी गेंदबाजी की है साहिल ने। तेज तर्रार गेंदबाजी के लिए जाने जाते हैं। फील्डिंग की सजावट में थोड़ा सा चेंज कर रहे हैं साहिल। डिप कवर पॉइंट को कवर पॉइंट के क्षेत्र में बुलाया है साहिल की ये गेंद। साहिल की ये गेंद जरूर अंपायर जी नाखुश है ये गेंद पे। अंपायर जी ने हाथ फैला के वाइड रन का इशारा किया और अतिरिक्त 1 रन के साथ स्कोर में 1 रन का इजाफा। स्कोर जा पहुंचा है 18 रन। हालांकि लाइन और लेन से भटकते हुए साहिल स्ट्राइक एंड पे रहेंगे।
अक्षय उनका साथ देंगे। नॉन स्ट्राइक एंड पे मितेश। अक्षय के लिए ये गेंद, अक्षय के लिए ये गेंद, हालांकि कारपेट के सहारे मोड़ दिया था गेंद को। एक रन दौड़ा के पूरा किया और अपने साथी बल्लेबाज को खेलने का मौका दिया। अंपायर जी ने हाथ ऊंचा करके साहिल की ये ओवर का समाप्ति का इशारा किया है। स्कोर जा पहुंचा है 19 रन। अठारह गेंदें आना शेष और 35 रन की दरकार है ये मैच जीतने के लिए। 18 गेंदें और 35 रन, 35 रन। कुल मिला के 19 रन हो चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर। कोई भी एक बल्लेबाज अपने कंधों पे जिम्मेदारी लेने के लिए तैयार नहीं है। नए बल्लेबाज, नए गेंदबाज आएंगे। वीरू वीरेंद्र राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी करेंगे। स्ट्राइक एंड पे रहेंगे अक्षय। 18 गेंदें आना शेष और मैच जीतने के लिए 35 रन की दरकार है दोस्तों। स्ट्राइक एंड पे अक्षय, नॉन स्ट्राइक एंड पे उनका साथ देंगे मितेश। वीरू मांडवा एंड से गेंदबाजी करेंगे। राइट आर्म ओवर दी विकेट। वीरू दौड़ पड़े। वीरू की ये गेंद, वीरू की ये गेंद दोस्तों एक्स्ट्रा कवर की रीजन में खेला था। 1 रन के साथ संतुष्ट होना पड़ेगा अक्षय को। स्कोर जा पहुंचा है 20 रन। अभी भी 34 रन की दरकार है। 17 गेंदें आना शेष और 34 रन, 34 रन। मितेश कारपेट के सहारे लॉन्ग ऑफ की जोन में उड़ाया गेंद को और दूसरी रन के लिए कोशिश, और कोशिश में कामयाबी मिलती हुई अक्षय और मितेश को। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। अक्षय और मितेश जरूर साझेदारी बनाना चाहेंगे अपने टीम के लिए, क्योंकि वो जानते हैं कि विकेट पे डटे रहना होगा। विकेट की क्या कीमत है वो जानते हैं। मितेश स्ट्राइक एंड पे रहेंगे। गेंदबाजी की मोर्चे पे वीरू। वीरू की अगली गेंद मितेश के लिए। वीरू की ये गेंद, हालांकि अंपायर जी नाखुश। 1 रन वाइड के रूप में जुड़ता हुआ स्कोर बोर्ड के ऊपर। स्कोर जा पहुंचा 21 रन, 23 रन। थोड़े अपने लाइन और लेन से भटकते हुए वीरू ब्लॉक ऑल गेंद की थी। लॉन्ग ऑन की क्षेत्र में आती हुई ये गेंद और जीतू ने फील्डिंग की, थ्रो किया। तब तक 1 रन पूरा किया। दूसरी रन के लिए जरूर प्रयास दिखाने के लिए मिल रहा है, पर अपने साथी बल्लेबाज को वापस भेजा अक्षय ने। 2 रन से स्कोर में इजाफा। स्कोर जा पहुंचा 25 रन। हालांकि कंजूस गेंदबाजी जारी है जय शिव शंभू परूर की ओर से। वीरू के माध्यम से गेंदबाजी जारी है दोस्तों। मांडवा एंड से गेंदबाजी के मोर्चे पे वीरू। मितेश के लिए ये गेंद, मितेश के लिए ये गेंद डांसिंग डाउन द विकेट। अंपायर जी जरूर नाखुश है ये गेंद पे। हाथ फैला के वाइड का इशारा किया। अतिरिक्त 1 रन के साथ स्कोर में 1 रन का इजाफा होता हुआ स्कोर जा पहुंचा है 26 रन। 26 रन के ऊपर स्कोर रुकता हुआ। वीरू की ये गेंद लॉन्ग ऑफ की रीजन में खेला हुआ। 1 बाउंस 2 बाउंस के बाद 2 रन पूरे किए। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट अक्षय और मितेश के बीच में। हालांकि एक और 2 रन से संतुष्ट होना पड़ रहा है। कोई भी बड़ा स्ट्रोक खेलने के लिए चांस नहीं दे रहे हैं वीरू। और साथ ही वीरू के सभी गेंदबाज, जिधर साहिल ने एक अच्छी कंजूसी भरी गेंदबाजी की थी। 5 विकेट लग पा के अपना नाम
थोड़ा सा ऊपर की तरफ लिया है साहिल ने। उसने जरूर दिखाई दिया है अगर तेरे बल्ले में दम है तो मेरे उंगलियों से में जादू है, मैं भी उंगलियों से जादू कर सकता हूं, यही साहिल। और अभी गेंदबाजी के मोर्चे पे रहेंगे वीरू। वीरू की भी अच्छी गेंदबाजी जारी है। वीरू की ये गेंद कारपेट के सहारे लॉन्ग ऑफ के क्षेत्र में मोड़ाया था, गेंद को 1 रन दौड़ा के पूरा किया और अपने साथी बल्लेबाज अक्षय को खेलने का मौका दिया। कोई भी बड़ा स्ट्रोक आ नहीं रहा है, स्कोर जा पहुंचा है 29 रन के ऊपर। 13 गेंदें आना शेष और 25 रन की दरकार है मैच जीतने के लिए। 13 गेंदें और 25 रन, लगभग 200 से बिंद गेंद जाती हुई अक्षय के लिए। तीसरी ओवर का यह सत्र समाप्त होता हुआ वीरू की माध्यम से चौथी ओवर का यह सत्र समाप्त होता हुआ वीरू की ओर से। 12 गेंदें आना बाकी और 25 रन की दरकार ये मैच जीतने के लिए दोस्तों। 12 गेंदें आना शेष। लगभग 200.8 की रन रेट से ये रन बनाने पड़ेंगे बल्लेबाज करने वाले टीम को। हर एक गेंद पे 2 रन आना चाहिए, ये इक्वेशन है। 2.8 रन आना चाहिए। क्या कर सकते हैं अक्षय और मितेश की ये जोड़ी? अपने टीम के लिए रन बना सकती है या जय शिवशंभू परूर की गेंदबाज उनकी तरफ उनके ऊपर हावी होते हुए दिखाई दे रहे हैं अब तक, पर मितेश और अक्षय के पास वो काबिलियत है, क्षमता है, वो टैलेंट है बल्लेबाजी करने का। गेंदबाजी की मोर्चे पे दिखाई दे रहे हैं जीतू। जितेंद्र पिछले मैच के हीरो ठहरे थे, अच्छी गेंदबाजी करके मैच जीता के दिया था अपने टीम को। यही जीतू गेंदबाजी के ऊपर। राइट आर्म राउंड विकेट, जीतू दौड़ पड़े जीतू के लिए। ये गेंद जरूर अच्छा गेंद किया था, टप्पा गिरने के बाद थोड़ी सी उछली थी गेंद और 1 रन के साथ ये स्कोर बढ़ता हुआ 30 रन। अभी इक्वेशन चेंज होता हुआ आने वाली 11 गेंदें और मैच जीतने के लिए 24 रन की दरकार। 11 गेंदें आना शेष और मैच जीतने के लिए अभी भी 24 रन की ये दरकार है, 24 रन की आवश्यकता है। राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी करेंगे जीतू। मांडवा एंड से गेंदबाजी के लिए जीतू दौड़ पड़े। अक्षय के लिए कॉट एंड बोल्ड, बैक टू द पवेलियन। अक्षय कम ऑन डीजे। खूबसूरत कैच लखपत आपने फॉलो थ्रू में कॉट एंड बोल्ड के रूप में अक्षय आउट होते हुए और पेविलियन में वापस जाते हुए उनकी जगह बल्लेबाजी करने के लिए नए बल्लेबाज आए हैं। कौन है? निनाद। स्ट्राइक एंड पे रहेंगे गेंदबाजी के मोर्चे पे जीतू। मांडवा एंड से गेंदबाजी जारी है। जीतू की राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी का यह मोर्चा जीतू का। शॉर्ट रन अप के साथ गेंदबाजी कर रहे हैं जरूर जादूहीन गेंदबाजी जीतू की। जीतू की ये गेंद, जीतू की ये गेंद जरूर कवर की रीजन में खेला है, दौड़ा के 1 रन पूरा किया है और अपने साथी बल्लेबाज मितेश को खेलने का मौका दिया। 1-1 2-2 रन से संतुष्ट होना पड़ रहा है बल्लेबाज के टीम को, हर एक बल्लेबाज को, क्योंकि जादूहीन गेंदबाजी जारी है दोस्तों जीतू की ओर से।
जीतू की ओर से ये गेंद ब्लॉक ऑल गेंद जरूर की थी, डांसिंग डाउन द विकेट गेंद जाती हुई एक रन तो पूरा किया, दूसरी रन के लिए प्रयास और उधर गेंद पकड़ नहीं पाए ठीक से जीतू और डेंजर जोन में दौड़ते हुए निनाद स्ट्राइक एंड पे रहेंगे। मितेश के लिए ये गेंद जरूर प्रयास तो कर रहे हैं बल्लेबाज एक बड़ा स्ट्रोक खेलने का, पर कोई भी बड़ा स्ट्रोक नहीं आ रहा है। जरूर अंपायर जी ने ये अपील को नकारा। आत्मविश्वास कम और उत्साह ज्यादा दिखाई दिया जीतू की ये। सात गेंदे आना शेष और 19 रन की दरकार। ये मैच जीतने के लिए स्कोर जा पहुंचा है 35 रन, 35 रन ऑन द स्कोर बोर्ड। जीतू की अगली गेंद यॉर्कर गेंद की थी दोस्तों, पैर को लगा के एक रन दौड़ा के पूरा किया और अपने साथी बल्लेबाज को खेलने का मौका दिया। आखिरी ओवर का ये सत्र बाकी है, 6 गेंदे आना शेष और मैच जीतने के लिए 18 रन की दरकार। जरूर दोस्तों, क्या खूबसूरत गेंदबाजी जारी है शिव शंभू परहुर की ओर से, जादूहीन गेंदबाजी। हालांकि मेन अंपायर अविनाश जी म्हात्रे और लेग अंपायर मल्लार जी धन्यवाद देना चाहता हूं। क्या खूबसूरत अंपायरिंग की है दोनों भी अंपायर ने। कड़ी धूप में डटे हैं, खड़े हैं, सिर के ऊपर सूरज, कड़ी धूप, एनर्जी की कमी और अच्छी अंपायरिंग। चलो फिर एक बार मैं लेके चलता हूं कांटों की टक्कर, जिधर आखिरी ओवर करने के लिए आए अमित और स्ट्राइक एंड पे रहेंगे मितेश की ये गेंद जरूर ब्लॉक ऑल गेंद की थी। मितेश को जरूर लगा कि ये लाइन और लेन से गेंद बाहर है, उन्हें जोड़ने का प्रयास तो किया था पर असफल ठहरे। जरूर दोस्तों, अच्छी गेंदबाजी जा रही है मितेश की ओर से। मितेश की अगली गेंद जरूर आउट करार दिया है बोल्ड के रूप में मितेश को। थैंक यू डीजे सुमित, डीजे रूपेश, खूबसूरत गाना बजा रहे हैं। क्या कर गया, अच्छी गेंदबाजी जारी है दोस्तों। पर क्रिकेट है एक ऐसा खेल है जिसको क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी कहा जाता है दोस्तों। आखिरी गेंद मैदान में आने के तब तक कुछ भी कोई भी कहा नहीं सकता। जरूर हम लोग अनुमान लगा सकते हैं। आने वाले 4 गेंदे शेष, और 18 रन की दरकार है ये मैच जीतने के लिए। अमित मांडवा एंड से गेंदबाजी के लिए अमित दौड़ पड़े। अमित की ये गेंद
अमित की ये गेंद लॉन्ग ऑन की रीजन में खेला है जरूर दोस्तों। 1 बाउंस फील्डर के हाथ में पकड़ के थ्रो किया, तब तक 1 रन दौड़ा के पूरा किया और अपने साथी बल्लेबाज निनाद को खेलने का मौका दिया। पराग हालांकि नॉन स्ट्राइक एंड पे दिखाई दे रहे हैं, पराग स्ट्राइक एंड पे निनाद अमित का सामना करेंगे। अमित की ये गेंद निनाद के लिए, अमित की ये गेंद डॉट गेंद, मिंदी गेंद जाती हुई पूरी तरीके से हावी होते हुए अमित विपक्ष टीम के बल्लेबाजों के ऊपर अपनी जादूहीन गेंद से, जादूहीन गेंदबाजी से अमित की अगली गेंद, अमित की ये गेंद बार बार बीट कर रहे, कोई भी प्रत्युत्तर नहीं है निनाद के पास। अभी लास्ट और आखिरी एक गेंद शेष है। अमित की आखिरी गेंद, अमित लाइन और लैंड से भटकते हुए दोस्तों, ये अतिरिक्त 1 रन के साथ अंपायर जी ने व्हाइट फैला के ये 4 रन का पांच रन अतिरिक्त रन स्कोर बोर्ड में जुड़ते हुए स्कोर जा पहुंचा है 42 रन 42। मैच जीतने के लिए 14 रन की अब तक 12 रन की दरकार है, 1 गेंद आना शेष और 12 रन। अमित की ये गेंद, अमित की ये गेंद जरूर आसमान दिखाया है 6 रन के लिए। कमान डीजे